आपण करणार आहोत शेंगदाणा चटणी चविष्ट। आता एवढे शेंगदाणे मी भाजून घेत आहे। एक वाटी शेंगदाणा आहे, एक वाटी शेंगदाणा स्लो गॅसवर मी आता हे भाजून घेणार आहे। आता ही खरपूस रंगावर शेंगदाणे भाजले आहेत एकदम स्लो गॅसवर। आता ह्याच्या सगळ्या शेंगदाण्याची साले काढून घेऊयात। बघा मी असं थोडंसं तेल टाकलेलं आहे। सोलापुरी चटणी जी असते ना शेंगदाणा ती अशीच असते, सोलापुरी शेंगदाणा चटणी। कारण का मी पाहिलेलं अगदी सोलापुरी शेंगदाणा चटणी सारखी आपली ही चटणी आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे। पुन्हा आता हे साली काढलेले शेंगदाणे टाकायच्यात। आता ही तेल टाकलं आहे आणि हे असं खरपूस ह्याला 3-4 मिनिटं असं भाजून द्यायचं एकदम स्लो गॅसवर। शेंगदाणा चटणी अशीच करतायत, रंग बदलेपर्यंत मस्त ही चटणी भाजून घ्यायची। पहा अशीच झाली बघा, ही आपले रंग बदलायला लागलेला आहे शेंगदाण्याचा। थोडंसं आतमध्ये तेल दिसते का, जास्त तेल नाही टाकायचं, भाज्यापुरतंच टाकायचं असं। अशा प्रकारे शेंगदाणा चटणी अगदी खरपूस मस्तपैकी करूया आपण। आधीच मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, सालं काढलेली आहे असे। आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं। ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे आणि हे जिरं टाकल्यावर 1 मिनिट पुन्हा असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी गॅस आपला बंद करणार आहे। आता हे थंड होऊन द्यायचं हे मिश्रण। हे थंड झालं की मग आपल्याला मिक्सरमधून चटणी टाकून काढून घ्यायचं। हे पहा आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेत आपले। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत तिखट आवडतं। आता मी ही 1 चमचे टाकला का, हा 2। आता मी हे 2 चमचे चटणी 2 ते मी आणखीन 1 चमचा टाकते। भरपूर शेंगदाणे आहेत, जरा जास्त आहेत। मी आता एवढी चटणी फिरवून घेते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे चटणी आळणीच आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घालते चवीपुरतं असं। आता एवढं हे लसूण टाकायचं ह्याच्यामध्ये, एवढं लसूण चांगल्या किती 8-10 पाकळ्या लसूण आहे, 1 पूर्ण लसूण। आता हे आपण मिक्सरमधून फिरून घेऊया। पहा आपली शेंगदाणा चटणी तयार आहे। चविष्ट अशी आपली शेंगदाणा चटणी घट्ट झालेली आहे आतमध्ये तेल असल्यामुळे, अशी ओली झालेली आहे। भुरभुरीत अशी कोरडी चटणी नाही बघा आपली, बघा अशी चटणी झालेली बघा, तुम्ही बघू शकता। छान अशी शेंगदाणा चटणी अशीच असते। सोलापुरी शेंगदाणा चटणी तुम्ही पाहाल ना, अगदी अशाच प्रकारची असते। मित्रांनो, तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला अशीच चटणी करून तुम्ही पहा आणि मग मला कमेंट करून सांगा चटणी कशी झाली। तर तयार आहे आपली शेंगदाणा चटणी।